सरकार फक्त लाडकी बहिणीकडे लक्ष देत आहे. लाडक्या भाऊ मेला. आता कृषी प्रधान देश नाही आहे. फक्त सरकारी ड्युटी ज्याच्यापाशी आहे तोच सुखी आहे. अगर कृषी प्रधान देश असता तर कास्तकारांना आत्महत्या थोडी केली असती. तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने जर प्रश्न मांडाल, कोणासमोर म्हणा, सरकारसमोर म्हणा, किंवा जे शेतकऱ्यांचे प्रश्न उचलतील, जे काही आपल्या संघटना आहेत, अरे जे बाबा, पहिली शेतकऱ्याचे गोष्ट तर शेतकऱ्याचे प्रश्न मांडाव कोणासंग, ह्याच प्रश्न येते. काऊन की कोणी येतच नाही ना, संवाद साधतच नाही. आता हे सरकारकडनं नाही का, आता जसं आधी बोर लावत होते, खंबे देत होते शेतात, हो. आता नाही देत. आता नाही. ते सोलर वाला प्लेट देते. सोलरवाला, हो. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं हे म्हणणं आहे की ते सोलरची जे प्लेट आहे ना, ते फेल्ड आहे, ते काम नाही करत. बच्चू भाऊनं आंदोलन केलं तर तेव्हा तर नाही म्हणलं बच्चू भाऊनं थोय ह्या जातीचा होता, थोय ह्या जातीचा होता, थोय ह्या जातीचा आला. बच्चू भाऊच्या मागे तर सगळेच जातीचे लोक होते. पण त्या आंदोलनाचा काही फायदा नाही झाला ना. आणि त्या निसर्गानं साथ नाही दिली. बरोबर आहे. हा. ते तर कर्जत निसर्गानं साथ नाही दिली ना, पिकलं नाही. हा. तर त्याच्यामध्ये कास्तकाराला ते विचार आला पहिली गोष्ट, का आता पोराचे शिक्षण कसं करावं, आपला परिपंच कसा चालवायचा आणि लोकांचं कर्ज कसं द्यायचं. बरोबर आहे. हे टेन्शन तर आलं ना डोक्यावर. हो. मग कास्तकारानं काय करायचं? निंबाच्या झाडाले रस्सी आहे आणि कास्तकाराचा गळा आहे. मी मांगली या गावाचा रहिवासी, नागपूर जिल्हा. मांगली म्हणजे माझी 7 एकर शेती आहे. कापसाला हमी भाव देऊन नाही राहिले सरकार. आज 7,000-8,000 रुपये आहे आणि खर्च त्याच्यावर दुप्पट आहे. अवकाळी आभाळ आलेला आहे, तुरीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सरकार फक्त लाडकी बहिणीकडे लक्ष देत आहे. लाडक्या भाऊ मेला. मजूर सांगितला आहे, बघून घ्या, मजूर बसूनच आहे. तुरी सवंगण्याची 600 रुपये मजुरी देणं आहे. 8 ते 2 काम चालू आहे. 6 घंटे काम आहे फक्त. कंपनीतल्या माणसाले तरी 8 घंटे काम आहे, 400 रुपये रोजी आहे. इथं आमचे मजूर आमची कंबर तोडून राहिले आहे आणि इकडे सरकार आमच्या मालाले भाव देत नाही आहे. कापसाचं लाल्या फेकला, पराठी वारून गेली आहे, पण पराठीला एक बोलणार राहिले. आमदार निवडून दिला आहे आम्ही समीर मेघे भाऊला, पण त्यांनी असे आदेश नाही दिले आहे कलेक्टरले किंवा SDO ले किंवा पटवाऱ्याले का सर्वे करा शेतामध्ये. मालाले कोणत्याच भाव नाही. आज 5 रुपये किलो मेथी आहे, 100 रुपये पन्नी वांग चाललाय आणि 10 रुपये पालक आहे. काय करावं आम्ही कास्तकारांनी? तरी सरकारला माझी एकच नम्र विनंती आहे की थोडंसं आमच्या कास्तकाराकडे लक्ष द्यावे. लाडक्या बहिणीकडे लक्ष देऊन चालणार नाही. काही लाडक्या भावाकडेही लक्ष द्या, जेणेकरून कास्तकाराची आत्महत्या थांबेल असं प्रयत्न करा. मला सांगा, आता जसं सगळीकडे महागाई आहे, हा. तर या महागाईचा शेतकऱ्यावर का असर होत आहे? महागाईचा शेतकऱ्यावर असर म्हणजे सर, आता समजा मजुरी वाढली, पण आमच्या मालाचे भाव नाही वाढले. बरोबर. मजुरी तर 600-700 रुपये मजुरी करून आपलं पोट परिपंच चालू आहे. पण जे मजुरी तोडतो आम्ही, समजा सोमवार दिवस आला का 4-5 हजार, आम्ही तर खाली होऊन जातो. आम्हाला बाजारात जायचा विचार येते का आम्ही तेल आता खरेदी कसं करा, साखर खरेदी कशी करा. मजुरी तर वाढून राहिली दिवसेंदिवस, पण भाव, आमच्या मालाचे भाव, त्याचे सल्फेटचे रेट वाढले. समजा ॲग्रिकल्चर मध्ये सल्फेटचा रेट वाढला आहे, दवाईचा रेट वाढला आहे. बरोबर. प्रत्येक गोष्टी वाढल्या आहे, पण आमच्या माल वाढलाच नाही मार्केटमध्ये. पैसे त्याच्यावर जे आहे, जे मागच्या वर्षी रेट होते ते आज पण रेट आहे, पण आजचे रेट ना मागच्या वर्षीचे रेट याच्यामध्ये बदल झाला आहे ना. मागच्या वर्षी 400 रुपये रोजी होती मजुरीची, आता 600 रुपये झाली. आमच्या 7,700 आहे भाव कापसाचा. म्हणजे शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला बाजारात भाव नाही मिळत आहे. बाजारात भावच नाही. आता मोसंबी बघा येऊन तयार आहे, बघून घ्या, पण तोडावं की नाही याचा विचार आहे. 10,000 रुपये टन आहे.
आणि मोसंबीच्या लागवडीसाठी किती खर्च आला होता? आता समजा सरासरी मोसंबीचं एक झाड आहे 70 ते 80 रुपयाचं. हम्म. त्याच्यामध्ये गाडीच्या कार्टिंग आहे, हम्म. अडाटी करणं आहे, गड्डे करणं आहे, म्हणजे असे सरासरी 150 पावणे 200 रुपये तर एका झाडामागं खर्च आहे. हो. आणि त्याला मोठं करणं म्हणजे असं सरासरी 800-900 रुपये 5 वर्षापर्यंत त्याला पोचणं. खाद्य देणं, सल्फेट आहे, शेणखत आहे, थायमेट आहे, असा सरासरी 5 वर्ष त्याच्यावर 3-4 हजार रुपये तर खर्चच येऊन जाते. जास्त पण कमी नाही. आणि मग आता हा जसं तुम्ही जे पूर्ण एकराला आता लावता, हम्म. फसल लावता, फसल. वेगवेगळ्या, काही कुठे कापूस लावता, कापूस. कुठं संत्रे हा. लावता, काही लावता. पराठी त्याच्यात पूर्ण मजुराची देऊन, खत वापरून, सगळ्या गोष्टी करून, ठीक आहे. बोराचा जो इलेक्ट्रिकचा जो काही तुमचा वर्षाचा येत असेल, तर सगळ्यातून तुमच्याकडे काय उरते का पैसा की नाही उरत? आमच्याकडे सगळ्यांना देऊन मजूर, हम्म. समजा सल्फेट आहे, बरोबर आहे, हम्म. समजा जोडी नाही असेल तर डवरेवाल्याला भाडं देणं आहे, हम्म. सगळ्याला देऊन आमच्यापाशी फक्त 4 आणे वाचते. समजा 12 आणे खर्च आहे आम्हाला हम्म. आणि 4 आणे वाचून राहिले, त्याच्यामध्ये आम्ही पोट भरून राहिलो. समजा आणि मग मुलांचं शिक्षण वगैरे कसं करता? आता मुलांचं शिक्षण तर त्याच्यासाठी काय आता जिल्हा आपला झेडपी जे शाळा आहे हम्म. गावखेड्यातली त्याच्यातच टाकणार. पण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण चांगलं नाही, जेवणाचे प्रॉब्लेम येतात, शाळा बंद होत आहेत आता, तर मग आता सरकारने एवढी थोडीशी सुविधा चांगली केली आहे, जेवण तर येत आहे, हम्म. पण त्यांनी तो कोणचा इंग्लिश मीडियम हम्म. चालू केलाय. अच्छा. त्याकरता थोडस मुलांकरता हे सुविधा चांगली झाली आहे. सीबीसी पॅटर्न चालू केलाय जिल्हा परिषद मध्ये. जिल्हा परिषद. तुम्हाला वाटतं की म्हणजे इंग्रजी शिकूनच पोरं समोर जातील असं नाही आहे? नाही, इंग्रजी शिकून इंग्रजी आपण आपली भाषा थोडी आहे इंग्रजी, तर इंग्रजी शिकूनच आपण काही मुलांना त्याच्यामध्ये डेव्हलप करा. कोणत्या बिझनेस मॅनेजमेंटचे कोर्स आहे, हम्म. कोणत्या व्यवसायाचे कोर्स आहे, हे चालू करा ना. आपण इंग्रजी बोललो तर झालं काय? इंग्रजी बोलून अगर पोट भरत तर सगळे मुलं, सगळे जे पालक आहे हम्म. ते तर आपल्या मुलांना इंग्लिश शिकवत. बस इंग्लिश बोला ना पोट भरा, हा थोडी उपाय थोडी आहे याच्यावर. ठीक आहे. आता एक काळ होता जिथे जेव्हा आपण म्हणत होतो की शेतकऱ्यांचा देश आहे भारत, कृषी प्रधान देश आहे, बरोबर. आताही म्हणतो, पण आता त्या शेतकऱ्याकडे कोणी पाहत नाहीये. आता कृषी प्रधान देश नाही आहे, फक्त सरकारी ड्युटी ज्याच्यापाशी आहे हम्म. तोच सुखी आहे. आता कुठं कास्तकार नाही तर फाशी थोडी लागली असती. एवढे कास्तकार फाशी घेतली झाडाला, निंबाच्या झाडाला, तर फाशी. अगर कृषी प्रधान देश असता तर कास्तकारांना आत्महत्या थोडी केली असती. आता ठीक आहे, आता या नागपूरमध्ये एक आंदोलन झाला होता आपलं बच्चू कडू बच्चू भाऊचं कडू यांच्याकडून, तर म्हणजे कर्जमाफीसाठी. कर्जमाफी. तर कर्जमाफी झाली आहे अजूनपर्यंत? आता कोणाची झाली आहे सर, कोणाची नाही झाली आहे, बरोबर आहे. 7/12 कोरा कोणाचा झालाय, कोणाचा नाही झालाय. बच्चू कडू भाऊ म्हणे आपले 15,000 रुपये भाव द्या कापसाले, आमच्या मालाले भाव द्या. बच्चू भाऊ आंदोलन केलं हे तर ठीक आहे, पण बच्चू भाऊची मीटिंग काय झाली का नाही आम्हाला काही माहित नाही, बरोबर. तिथं गेले 7/12 कोरा करणार, हे तारीख दिली सरकारनं, बरोबर. बच्चू भाऊ 7/12 कोरा करा आणि कापसाले भाव द्या, आमच्या पिकाले हमी भाव द्या, ह्या प्रश्न घेऊन गेलते. लाखो संख्येनं पब्लिक जमा बी झाली, पण 7/12 कोरा झाला समजा आणि पिकाले भावच नाही भेटला, तर पुन्हा 7/12 कर्ज चढन, बरोबर. 7/12 तर कोरा केला पण पिकाले भावच नाही, ना कापसाले भाव ना तुरीले भाव द्या. बहुत साऱ्या लोकांचं हेही म्हणणं आहे की जो आंदोलन जो झाला होता चांगला, कारण बहुत सारे लोक आले होते, गावा बहुत पब्लिक आली होती आणि असा माहोल झाला. भाऊला पुरं सहकार्य दिलं कास्तकारांनी, पण तिथं हे बच्चू भाऊ ना 7/12 कोरा करा याचं हे केलाय, पण पिकाले भाव द्या जे काही त्यांच्या हे होत्या ते बी तर मूठ यांना सोडायला नाही पाहिजे होती का, आमच्या कापसाले इतका भाव द्या आणि तुरीला इतका भाव द्या. पण बहुत सारे लोक म्हणते की हा जो आंदोलन होता मग नंतर मॅनेज झाला. हो तर तेच तर मॅनेज झाला, पण ते बच्चू भाऊ पर्यंत आणि सरकारपर्यंत सीमित राहिलं.
बरोबर आहे. हे सर्वसाधारण माणसाला थोडी मालूम झालं त्यांचं बोलणं काय झालं म्हणून. बरोबर आहे. बच्चू भाऊच्या बोलण्यावर तर गेले ना कास्तकार लोक मोठ्या संख्येने जमा झाले. हो, गावागावातून आले. हा. ठीक आहे. आता मला सांगा की एक आता जसं तुम्ही आहे साधारण एक शेतकरी, ठीक आहे, आत्महत्या करत आहे. तर एक शेतकरी आत्महत्याचा विचार केव्हा करतो? शेतकरी आत्महत्येचा विचार केव्हा करतो? समजा आता आपलं सल्फेट झालं, बियाणं झालं, हम्म, हे तर आपण उधारी आणतो ना. हम्म. उधारी करूनच आणतो. उधारी करूनच कोणापासून समजा याच्यापासून 10,000 घ्या, त्याच्यापासून 50,000 घ्या आणि आपण आणतो. हम्म. आणि समजा आपण टाकलं शेतीमध्ये, पेरणं केलं किंवा लागवड केली हम्म. आणि त्या निसर्गानं साथ नाही दिली, बरोबर आहे. हा. ते तर कर्ज तर निसर्गानं साथ नाही दिली ना, पिकलं नाही. हा. तर त्याच्यामध्ये कास्तकाराला ते विचार आला पहिली गोष्ट का आता पोराचे शिक्षण कसं करावं, आपला परिपंच कसा चालवायचा आणि लोकांचं कर्ज कसं द्यायचं. बरोबर आहे. हे टेन्शन आलं ना डोक्यावर. हो. मग कास्तकारानं काय करायचं? लिंबाच्या झाडाले रस्सी आहे आणि कास्तकाराचा गळा आहे. जेव्हा कास्तकार कर्ज घेते इकडून तिकडून, त्यांची तर परतफेड करावीच करायचीच लागेल आहे. ना. ठीक आहे. पण आता सपोज जेव्हा आपल्याला आपली शेती साथ नाही देत किंवा हवामान जो काही पाऊस राहते तो साथ नाही देत, कास्तकाराचा तेवढा खर्च नाही निघत का? जर त्याने 50 लावले असेल तर 25 लागवड नाही निघत. लागवड नाही निघत. बरोबर. ठीक आहे. आणि आता सरकारकडनं ते राहते पहा, सातबाऱ्यावर लोन भेटते, क्रॉप लोन. बरोबर आहे. सातबाऱ्यावर क्रॉप लोन भेटते. मार्च एंडिंगले भरावं लागते. सबसिडी म्हणतो आपण, त्या सोसायटी म्हणतो. आता समजा ₹1,00,000 उचलला, ₹1,00,000 आपण शेतीमध्ये इन्व्हेस्ट केला आणि ₹1,00,000 इन्व्हेस्ट शेतीतच करतो आपण. आणि समजा ₹1,00,000 उत्पन्न नाही झालं तर परतफेड तर करावीच लागेल ना त्याच्यावर, कारण की मार्चच्या एंडिंग मध्ये त्याच्यावर व्याज दर बसते. समजा 1-2 महिने समजा नाही आपल्यापाशी हे झालं ऍडजस्टमेंट, तर त्याच्यावर तर टक्केवारी व्याज बसतेच ना. ते क्रॉप लोन सक्सेस नाही आहे. अरे तुम्ही ना ते क्रॉप लोन शेतीसाठी यूज केला आणि शेतीनं साथ नाही दिली तर पण क्रॉप लोन तर भरावंच लागेल. अच्छा. आणि आता हे सरकारकडनं नाही का, आता जसं आधी बोर लावत होते, खंबे देत होते शेतात, आता नाही देत. आता ते सोलर वाला प्लेट देते. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं हे म्हणणं आहे की ते सोलरची जे प्लेट आहे ना, ते फेल आहे, ते काम नाही करत. तर तुम्ही सांगा ना, उन्हाळ्यामध्ये ठीक आहे, वातावरण सूर्याचा प्रकाश चांगला राहतो. आता हे ढगाळी याच्यामध्ये तुम्ही समजा काही तुम्ही लावलं तर सूर्यकिरण त्याच्यावर पडतच नाही. काही कालांतराने ते जे प्लेट आहे ते तर अनसक्सेस होऊन जाते. आणि मोटरला जेवढं पॉवर पाहिजे तेही नाही भेटत. बरोबर. मग जे सरकार जे काही नियम घेत आहे, म्हणजे काय, आणि एक योजना आणते शेतकऱ्यासाठी, आम्ही शेतकऱ्यासाठी ही योजना आणली, ती योजना आणली, तुम्हाला असं वाटतं का की सरकारने योजना आणण्याच्या पहिले 2-4 शेतकऱ्याशी तरी संवाद करायचा? संवाद करा, तुम्ही संपर्क साधवा. सरकारने निवडून आणून देते जनता, पण त्या जनतेसंग बस हात जोडून वोटिंग तिथं घेऊन घेते, पण त्यांच्या संग कधी संवाद साधतच नाही सरकार. तुम्हाला असं वाटतं का की जे सरकार आहे आता, ज्या काही 4-5 वर्षामध्ये जो वातावरण झालं आहे, ते सरकार, जेही सरकार येतं कोणत्याही पक्षाचे राहू, ते लोकांसाठी काम करत आहे? पहिले तर त्यानं कास्तकारावर काम करा. बरोबर आहे. कास्तकाराच्या पिकाले भाव द्या. स्वतः कास्तकारच सरकारले कर्ज देईल. पिकाले भाव दिलेला आहे, आत्महत्या थांबेल, रोजगार बी वाढेल. काऊन की आता कास्तकार समजा पावसाळ्यापासून एकदम उन्हाळ्यापर्यंत मजूर पोचतेच ना. काय सगळे जण कंपनीतच थोडी जाते. महिला वर्ग आहे, जे मजूर आहे, माणूस आहे, तो बी तर कास्तकाराकडेच राहते ना. 12 महिने समजा कास्तकार त्याला काम देते. ठीक आहे. आता हे जे लाडकी बहीण योजना आहे, ठीक आहे,
तुम्हाला वाटते का ते तुम्हाला फायदा देत आहे महिन्याचे जे काही पैसे येत आहे? अरे बाबा 1500 रुपयात कोणत्या असा महिलेचा घर खर्च चालते? तिच्या मेकअपले नाही पुरून राहिला, तिच्या दवाईला नाही पुरत 1500 रुपये. सर्वसाधारण आज दवाखान्यात गेली महिला तर डॉक्टरची फी आहे 200-300 रुपये आणि तो फर्या लिहून देते डॉक्टर साहेब, तो अलग. मग हे जेव्हा कळते सगळ्यांना की जे 1,500 आपल्याला भेटत आहेत हं. ते काही फायद्याचे नाही आहे, कारण सिलेंडर त्याच्यानंतर सिलेंडरचे भाव वाढले आहे. अरे मला बाजार- सांगा 1500 रुपये देऊन राहिले सरकार, ह्या महिलेचा महिन्याचा खर्च तरी होते का 1500 रुपयात? तिचा दवाखाना आहे, तिचे जेवण आहे, तिचे सिलेंडर आहे, बरोबर आहे. सोमवाऱ्या दिवशी तिचा भाजीपाला आहे. सर्वसाधारण महिन्याभरात भाजीपाला नाही होत तेवढ्या रुपयाचा. तर मग सरकारनं हे जे 1,500 वाली योजना बंद करून काही असं तुम्हाला असं वाटते का की सरकारने हे योजना बंद करून काहीतरी दुसरा आणावं किंवा या पैशात वाढ करावी? 1500 रुपये सरकारनं दिले, त्याच्यामध्ये तेलाचा पिपा 2200 रुपयाचा झाला, हम्म. सिलेंडर 1050चं झालं, किती 890 वरचे, हा. बरोबर. हम्म. तेलाचे भाव किती रुपयावर झाले, साखर किती रुपयावर गेली, बरं. ऊस कारखान्यात तर ऊस तर स्वस्तात घेऊन राहिली सरकार, हा. पण साखर महाग झाले. महाग झाली का नाही? ऊस आमच्या स्वस्त आहे आणि साखर तुमची महाग आहे, केली तसंच पाहतो. है का नाही? ऊस तर तुमच्या आमच्यापासून तर खरेदी करून नाही तुम्ही सस्त्या भावात, स्वस्तामध्ये. हा. आणि मग साखर इकडे महागाई, म्हणजे प्रायव्हेट कंपनीला फायदा आहे. प्रायव्हेट कंपनी सरकारला पैसा देते ना आणि इलेक्शन पण साठी. अरे इलेक्शन साठी देते, पण आम्हाला बी ती इथं मारून राहिले ना. प्रायव्हेट अगर तुम्ही प्रायव्हेट वाल्यालेच चालवायचं आहे तुम्हाला, तर मग हे सरकारी बंद करून टाका ना. प्रायव्हेटलेच चालवायचं आहे तर त्यालेच मोठा बनवा ना, अंबानी अडाणी है का नाही? जे काही आहे इतर हम्म. नाव घेणे योग्य नाही आहे, ते त्याइलेच वाढवा आणि तुम्ही ना त्याचाच देश बनवून टाका, अलग ठेवून द्या. मग सामान्य माणूस काय करत? सामान्य माणसाचा देश वेगळा ठेवा आणि यायचा मोठ्या लोकांचा देश वेगळा ठेवा. मग आम्हीच आमचे कास्तकार, आम्हीच आमच्या कंपन्या खोलू, आम्ही आमचे खाद्यपदार्थ चालू, त्याला खाऊ द्या ना पैशानं, तुम्हाला देऊ द्या पैसा. आणि आजकाल देशामध्ये ना जातीवाद सुरू आहे भरपूर. जातीवाद हे आता पहा, जातीवाद तुम्ही वेगळ्या जातीच्या, मी वेगळ्या जातीच्या, ह्या वेगळ्या जातीच्या, ह्या वेगळ्या जातीच्या, ह्या वेगळ्या जातीच्या, बरोबर. हम्म. पण इथं इरून मिरून तर सगळेच राहून राहिलो, हो. है का नाही? रक्त एकच. इरून मिळून तर राहून राहिलो. हे जातीवाद कोण निर्माण करून राहिलं हे त्याच्याच ठाऊक. पण आज ग्रामीण भागामध्ये तर सगळे एकत्रच राहून राहिले ना, हो. सगळे सगळ्याच कास्टचे आहे लोक, कोणी अमका आहे, कोणी ढमका आहे, पण गाव खेड्यामध्ये तर सगळे एकत्रितच वागून राहिले. पण जो जातीवाद सुरू आहे टीव्हीवर 24 घंटे तेच सुरू आहे. अरे पण जातीवाद हे आम्हाला काही करायचं नाही ना. आम्ही सगळे जातीवाद, सगळे धर्म समभाव एकच राहून राहिलो ना गाव खेड्यामध्ये. हम्म. तुम्ही ना टेंबा उचलला नाही, ये जात वैसी, वो जात वैसी, पण ह्या टेंब्याचं आम्हाला करायचं काय? आम्ही एकरूप जगून राहिलो ना सगळे जण, सगळ्या जातीचे लोक ग्रामीण भागामध्ये. दिसते का तुम्हाला तो ठमक्या जातीचा आहे, तो ठमक्या जातीचा आहे, हो हो नाही. आहे का नाही? हे आता जिथं ज्या माणसाला ह्या विषयावर फायदा आहे तोच काढन ना हा. जातीवाद. ज्याले फायदा आहे तोच काढन का नाही? बरोबर आहे. बच्चू भाऊनं आंदोलन केलं तर तेव्हा तर नाही म्हणलं बच्चू भाऊनं तो या जातीचा होता, तो या जातीचा होता, तो या जातीचा आला. बच्चू भाऊच्या मागे तर सगळेच जातीचे लोक होते. पण त्या आंदोलनाचा काही फायदा नाही झाला ना. फायदा म्हणजे आता सरकारनं जाहीर केली ते तारीख, आम्ही ह्या तारखेला सातबारा कोरा करू. हम्म. आता कोणाचा झाला, कोणाचा नाही झाला. कापसाले किती भाव द्यायचा हे बच्चू भाऊनच सांगितलं, 15,000 आम्हाला हमी भाव द्या. हम्म. बच्चू भाऊ म्हणे कापसाले हमी भाव दिला, तुरीले हमी भाव दिला तर सरकारले कास्तकार कर्ज दे. सरकार कास्तकाराला कर्ज नाही दे. तुम्ही हमी भाव दिला तर कास्तकार सुखी तर देश सुखी. हा. बरोबर का नाही? बरोबर तुम्ही आहे. आज सगळ्या सरकारी नोकरीवर आहे जो हम्म. प्रत्येक व्यक्ती, हम्म. त्याचे वाले सगळ्याचे त्याले हिवाळी अधिवेशन, त्याले 7वं वेतन, हे वेतन तर ते वेतन,
मला सांगा, एक व्यक्ती सरकारी नोकरीवरचा 70 ते 80 हजार रुपये खरंच महिना खाते का जी? शोक वाढून जाते पैसे आल्यानंतर. सर्वसाधारण माणूस इथं 10,000 आपला परिपंच चालवून राहिला आणि एक न 2-2 लाख रुपये महिना खाऊन राहिले का हे? 2-2 ना 3-3 लाख रुपये महिना सरकारी जो डिपार्टमेंट Department मध्ये. किंवा शासकीय कार्यकर्ता आहे त्याले 2-2 ना 4-4 लाख रुपये पगार आहे. आणि मग जेव्हा तहसील कार्यालयात काही कामासाठी जाता, वर्षाची इन्कम सर्टिफिकेट काढायची आहे, ते domicile- वर्षाचा आम्हाला इन्कम एकच वेळा भेटते. तर त्याच्यात बी काही पैसे द्यायला लागते का त्याला? नाही. सरकारी अधिकारी घेतात का नाही, काही? पैसे 100 की ते नाही 200 द्यायला ते नाही नाही इथे पैसे- फार्माची घेते. ते फार्माची तर ते द्यायला लागते. द्यास लागते. तो 10-15 रुपयाचा फार्म आहे. हम्म. पण असं काही आपल्या संग घडलं नाही. म्हणून- तुम्हाला असं कधी झालं नाही ना की तुम्हाला नाही. कोणतं काम करायचं आणि तुम्हाला रिश्वत द्यायला लागली, चाहे ते नाही 5-50 नाही नाही. पहिली रुपयाचे? गोष्ट तर आपण देतच नाही. करा तर करा काम, नाही तर नको करा. जे आहे सर प्रोसिजर ते तर होणारच होणारच. नाही का नाही? जर तुम्हाला तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने जर प्रश्न मांडाल, कोणासमोर म्हणा, सरकार समोर म्हणा, किंवा जे शेतकऱ्यांचे प्रश्न उचलतील, जे काही आपल्या संघटना आहेत अरे जे बाबा, शेतकऱ्याचे, पहिली गोष्ट तर शेतकऱ्याचे प्रश्न मांडाव कोणा सांगवर ह्याच प्रश्न येते, काऊन की कोणी येतच नाही ना, संवाद साधतच नाही. बरोबर का नाही? मांडण कोणासमोर? तुम्हीच. आपण ज्याला निवडून देऊ त्याच्या समोरच आपली आत्मकथा गाऊ, पण हेच नाही येणार तर आत्मकथा कोणा कास्तकाराच्या समोर गाऊ? जे पहिलेच दुखी आहे त्याच्या समोर दुखी होण्यात काही फायदा आहे का? तुम्ही कधी आपलं काही बायको असे नियम काढायला पाहिजे सरकारनं, का 6 महिन्याच्या किंवा 4 महिन्याच्या किंवा 5 महिन्याच्या कालावधीनं कास्तकारासंग संवाद साधायला पाहिजे सरकारनं. याच्या संग नाही होत तर असे काही माणसं नेमा जिथे संवाद साधून आमच्या काही ज्या अडचणी आहे ते तो व्यक्ती सरकारपर्यंत पोहोचवण. तुम्ही तुमच्या परिवारासोबत कधी असा कोणत्या गोष्टीचा विचार न करता की हा माझ्याकडे आता पैसा आला तर मी कुठं फिरायला जातो, हे करतो, असे अरे कधी? इथं हिराले म्हणता, इथं लग्न झालं तर इंच ह्या वावरातच मरून राहिलो मी. तुम्ही फिराची गोष्ट करता. लग्न झालं तर पोरग होऊन गेलं, पण अजून या मांगलीच्या वावराच्या बाहेर नाही निघला माणूस. कधी पिक्चर नाही, कधी अरे चांगल्या हॉटेलमध्ये पिक्चर जेवण नाही देव का? धार्मिक इथं तेलगावले नाही गेलो अजून. आता का सांगू तुम्हाला एवढा काम आहे इथं. बाबा? कामच कर नाही ना, काम करता करता मर नाही, बस झालं. तुम्ही कास्तकाराच्या मागे हेच आहे. शेतीचं काम किती वाजतापासून चालू करता? आता 7 वाजतापासून आलो. हम्म. आता 2 वाजेपर्यंत तुरी कापीन, जेवण खाऊन करीन, आंघोळ करीन ना अजून पुन्हा वावरात. किती वाजता मग 7:30 वाजता 8 वाजता अजून झाला घरी. घरी घरी हातपाय धुणं आणि जेवण आहे आणि झोप झोप ना. नाही. दिवस निघला का घरात दिवस निघला का अजून तेच रुटीन चालू. म्हणजे जेव्हा मग- सकाळी 7 वाजता या, हम्म. 2 वाजता घरी जा, 2 वाजता अंगपाय धुतला, 3 वाजता अजून शेतात या, 7 वाजता अजून वापस जा. हातपाय धुतले, थोडस बसलं का अजून जेवण केलं का लोटलं का बस आपणच झोप लागते. आपल्याला काही गोडी उडी खा नाही लागत, बस मस्त सुखानं झोप लागते. आणि सकाळी उठलं का तेच रुटीन आहे. 4 बैल बांधा, 2 बैल बांधले आपले चार का आपला हिरा घ्या ना आपल्यावाल्या कामाला लागा. कामाला लागा. तेच वर्षाचे 365 दिवस तेच रुटीन आहे. फक्त तापामध्ये अगर ताप बी आला असेल तरी तेच रुटीन करणंच आहे. आणि जेव्हा तापगीप जर आला राहते तेव्हा तुम्ही जेव्हा दवाखान्यात जाता तेव्हा सरकारच्या ज्या स्कीम आहेत त्याचा होते का फायदा? मला सांगा, सरकारच्या स्कीमचा फायदा करता करता माणूस तर मरून जाईन अर्धा. आपलं राशन काढण्या, मग हे वाला फॉर्म भरा, हे भरा, तवरिक माणूसच गरजून जाईल. मग त्या प्रायव्हेट दवाखान्यात गेलं, 1000 लागू का 2000 लागू, पण आपली तब्येत तर पहिले सुधारावं लागेल. तब्येत खराब झाल्याच्या नंतर बी माणसाले वावरात येणंच आहे, बैलाले पाणी पाजणंच आहे, कुठं टाकणंच आहे का नाही? चाऱ्यावर त्याले थोडीच येणार आहे कोणी का सोडून, त्याले थोडी जाणार आहे पाण्यापासून चाऱ्यापासून. आपण कसं ना कसं चालत जाऊ. आता इथं तुमच्या शेतीजवळ हिंगणा ग्रामीण रुग्णालय आहे, हम्म. तिची सर्व्हिस कशी आहे? चांगल्या म्हणजे
पेशंट गेला नाही, तिथं तर नाही, चांगला घेते, करते घेते, घेते का नाही ते घेते, पण इमर्जन्सी अगर त्यांच्या हाताबाहेर राहिलं हम्म. तर रेफर करते ती, समजा. पण असं कधी असं पाहून हा अरे हा तर शेतकरी दिसते आणि चांगले चांगले नाही, कपडे नाही नाही, घातले असं असं काही नाही अर्ध्या भेदभाव रातच्यानी नाही नाही, तिथं नाही, नाही, अर्ध्या रातच्यानी बी घेते. अगर त्यांच्यावाल्या हाताच्या बाहेरचा व्यक्ती आहे तर ते रेफर करून देते. हे एक ग्रामीण रुग्णालयाची चांगली व्यवस्था आहे. हम्म, हम्म. पहा सरकार भाऊ, थोडस लक्ष द्या आमच्या कास्तकाराकडं. नाही तर बस तुम्ही वाढवतच राहा त्याईले. इकडे आम्ही तर घटून ना आम्ही झिजूनच राहिलो. त्याईलेच नको वाढवा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ही आहे आपल्या देशातील शेतकऱ्यांची अवस्था. दिवस रात्र काम करून मालाला काही भाव नाही. दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहे, तरी कोणी आवाज उठवत नाही, सरकार काही करत नाही. तुम्ही शेतकऱ्यांसाठी आवाज उठवा, एकत्र या, जेणेकरून आपण पुन्हा भारत हा कृषीप्रधान देश आहे असं गर्वाने सांगू शकू. जय महाराष्ट्र.